आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत, नेहमी खरं बोलावं आणि ते योग्यही आहे. पण जसं जसं आयुष्य समोर येतं तसतसं एक गोष्ट लक्षात येते. प्रत्येक सत्य, प्रत्येक वेळ आणि प्रत्येक व्यक्तीसमोर बोलणं शहाणपणाचं नसतं. काही वेळा नातं वाचवण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा मनशांती टिकवण्यासाठी काही खोटं बोलावं लागतं. मात्र लक्षात ठेवा, मी स्वार्थासाठी किंवा फसवणुकीसाठी खोटं बोलण्याचं समर्थन करत नाही. आज आपण अशा 5 खोट्यांबद्दल बोलणार आहोत, जी काही प्रसंगी हुशारीने जगण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. तर सगळ्यात पहिलं आहे, प्रत्येक सत्य प्रत्येकाला सांगायचं नसतं. कोणी तुमचा पगार, बचत, घरातील गोष्टी किंवा भविष्यातील योजना विचारल्या म्हणून प्रत्येक प्रश्नाचं खरं उत्तर देणं आवश्यक नसतं. जगात प्रत्येक जण तुमचं भलं चिंतणारा नसतो. काही लोक माहिती फक्त तुलना करण्यासाठी, मत्सर करण्यासाठी किंवा तुमच्या विरुद्ध वापरण्यासाठी गोळा करतात. म्हणून कधी कधी असं काही नाही किंवा ठीकठाक आहे असं उत्तर देणं हे गोपनीयता जपण्यासाठी असू शकतं. दुसरं आहे, अनेक लोक स्वप्न पूर्ण होण्याआधीच सगळ्यांना सांगून टाकतात. मग काही लोक टाळ्या वाजवतात तर काही लोक तुमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अनेक यशस्वी लोक त्यांचं काम पूर्ण होईपर्यंत गप्प राहतात. कोणी विचारलं काय नवीन चाललंय तर ते सहज म्हणतात काही खास नाही. कारण प्रत्येक गोष्ट वेळेआधी सांगणं शहाणपणाचं नसतं. यश मिळाल्यावर शब्दांची गरज राहत नाही, पण परिणाम बोलू लागतात. तिसरं आहे, काही लोकांना सत्य समजून घ्यायचं नसतं. त्यांना फक्त स्वतःचं बरोबर असल्याचं सिद्ध करायचं असतं. अशा लोकांसोबत कितीही चर्चा केली तरी वेळ आणि मानसिक शांतता दोन्ही वाया जातात. म्हणून कधी कधी हो तुझंच बरोबर आहे असं म्हणून पुढे निघून जाणं हे हार मानणं नसतं, तर स्वतःच्या मनशांतीची निवड असते. चौथं आहे, आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा मनातून आपण पूर्णपणे तुटलेलो असतो, पण चेहऱ्यावर हसू ठेवून म्हणतो मी ठीक आहे. हे खोटं फसवण्यासाठी नसतं, कारण प्रत्येकजण तुमच्या दुःखात सहभागी होईलच असं नसतं. काही लोक आधार देतात, पण काही लोक तुमच्या कमकुवतपणाची चर्चा करतात. म्हणून हुशार माणूस प्रत्येकासमोर मन मोकळं करत नाही, तो फक्त विश्वासू माणसासमोरच आपल्या भावना शेअर करतो. 5वं आहे, कधी कधी एखाद्याचं मन जपण्यासाठी खोटं बोलावं लागतं. आईने प्रेमाने जेवण बनवलं, मित्राने नवीन कपडे घेतले किंवा एखाद्या मुलाने मेहनत घेऊन काही तयार केलं. अशा वेळी प्रत्येक छोटी चूक लगेच दाखवणं म्हणजे प्रामाणिकपणा नाही. कधी कधी खूप छान झालं हे एक छोटंसं खोटं तुमच्या समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतं. नंतर योग्य वेळ आली की प्रेमाने चूक सांगता येते. लक्षात ठेवा, या व्हिडिओचा उद्देश स्वार्थासाठी किंवा दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी खोटं बोलण्याचं समर्थन करत नाही, पण काही वेळा नातं जपण्यासाठी, स्वतःची गोपनीयता राखण्यासाठी, अनावश्यक वाद टाळण्यासाठी किंवा आपल्या भावना योग्य व्यक्तीसमोरच व्यक्त करण्यासाठी काही गोष्टी न सांगणं हे शहाणपणाचं असू शकतं. खोटं बोलणं कधीच सवय बनवू नका, पण सत्य कधी, कुठे आणि कोणासमोर बोलायचं हे नक्की शिका. कारण हुशारी ही फक्त खरं बोलण्यात नसते, तर योग्य वेळी योग्य शब्द निवडण्यात असते. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी यश मंत्र मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.